विविध मागण्यांसाठी होमगार्ड करणार परिवारासह आंदोलन। शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पाटील यांनी दिली माहिती। होमगार्डला प्रतिदिन काम द्या, सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करा, सेवानिवृत्तीनंतर अटल पेन्शन योजना सर्वांना लागू करा आदी मागण्यांसाठी राज्यभरातील होमगार्ड येत्या प्रजासत्ताक दिनापासून सहकुटुंब आंदोलन प्रारंभ करणार आहेत। त्याबाबत काही नुकसान झाले तर त्याला शासन जबाबदार राहतील, अशी माहिती अकोल्यात युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। बोला। नमस्कार, माझं नाव महेंद्र पाटील, युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष। पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या मुख्य मागण्यांसाठी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण सुरू करतो आहे। त्यामधील मुख्य मागणी जी आहे माझ्या होमगार्ड बांधवांसाठी ती आहे 365 दिवस माझ्या होमगार्ड बांधवांना काम मिळालं पाहिजे। त्यातील 300 दिवस जे आहे ते काम आणि 65 दिवसातील 45 दिवस एक किरकोळ रजा आणि मेडिकल रजा, तसेच माझ्या बांधवांना कामगार कायदा किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन वेळेवर आणि वेतन वाढ व्हायला पाहिजे। वय 58 ते 58 वर्षावरून 60 वर्ष व्हायला पाहिजे आणि पुनर्नोंदणी जी आहे ती रद्द व्हायला पाहिजे। मेडिक्लेम सुविधा भेटायला पाहिजे आणि माझ्या होमगार्ड बांधवांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन योजना सुरू व्हायला पाहिजे।